अनंत चतुर्दशीच्या दिवशी चतुर्दशी हा चतुर्थी नव्हे. काही लोक बोलताना म्हणतात अनंत चतुर्थी. अनंत चतुर्थी नाही, अनंत चतुर्दशी. ते व्रत वेगळं आहे, अनंताचं व्रत हे वेगळं आहे. त्या दिवशी गणेश मूर्तीचं आपण विसर्जन करतो. बरेच लोक करतात. विशेषतः सार्वजनिक गणेश मूर्ती या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जातं. त्याचं हे काय? एक गोष्ट लक्षात घ्या, अनंत चतुर्दशी आणि गणेश मूर्ती विसर्जनाचा काही संबंध नाहीये. त्याच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा असते. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा असते, पृष्ठपदी पौर्णिमा. आणि त्या दिवशी कधी कधी श्राद्ध पक्ष सुरू होतो. समजा पौर्णिमेच्या दिवशी अपराह्न काळी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असेल, तर प्रतिपदा श्राद्ध ह्या पौर्णिमेच्या दिवशी येत असतं. लक्षात घ्या की अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणून आपण अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस, त्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं. आता म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन करताना विशेषतः गणपती बाप्पा मोरया असं आपण म्हणतो. मूर्ती, मला लहान मुलं, माझं लहानपण मला आठवतं की मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर सगळ्या मूर्ती एकत्र विसर्जित केल्या जातात तिथे जलाशयामध्ये. आणि लहान मुलं विशेषतः इतकी भावूक होतात, घर ओको ओको वाटतं, त्यांना बेचैनी येते. बघा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करून आल्यानंतर बेचैनी येते, घर ओकं वाटतं. मग लहानपणी मला आठवतं, मुलं आईला विचारतात, आई आता सगळे गणपती हे काय आपापसात बोलत असतील, काय करत असतील, गणपती बाप्पा काय करत असेल. आई सांगते की मुलाला, की ते आपापसात म्हणत असतील, मी ज्या घरातून आलो त्या घरात लहान मुलं कशी वागली, चांगली वागली की नाही. मग तो मुलगा विचारतो, आई मी नीट वागलो की नाही ह्या गणेशोत्सवाच्या काळात. लक्षात घ्या, मुलांवरती हे संस्कार होत असतात. बाप्पा घरात आलाय त्यामुळे त्या दिवशी भांडण करायचं नाही, हट्ट करायचं नाही, हे लहान मुलांना समजतं. माणसं, मोठी माणसं सुद्धा ते दिवस हे भक्तिभावानं वागतात. आपल्याला माहिती आहे, निर्व्यसनीपणा असतो. आणि ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. वातावरण पवित्र होतं, प्रसन्न होतं. आजारी माणसाला सुद्धा जरा बरं वाटायला लागतं त्या दिवसामध्ये. म्हणून अनंत चतुर्दशी आणि गणेश मूर्तीचं विसर्जन करताना हातावरती दही ठेवतात. का तर पाहुण्याला जाताना दही दिलं तर पाहुणा लवकर येतो, आनंदात येतो असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबर शिधा दिलेला असतो आणि हा सोहळा पाहण्यासारखा असतो. सध्या अनंत चतुर्दशीला ज्या या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघतात, त्या पाहायला परदेशी लोक येत असतात भारतामध्ये, की कसे हे उत्सव साजरे करतायत. मला नेहमी परदेशी लोकांचे फोन येतात, संपर्क साधतात, तेव्हा विचारतात, तुमच्याकडे हे उत्सव निसर्गावर आधारित आहेत. बघा, उत्सवामागचा हेतू काय? तर आनंद निर्मिती. आणि सणांमागचा हेतू काय? तर आरोग्य, शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य. ऋतूप्रमाणे आहार घेतला तर आपलं शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून बघा, श्रावण महिन्यामध्ये उपवास केला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपण घरात जास्त वेळ असतो, शेतीची कामं झालेली असतात आणि साहजिकच आपलं चलनवलन कमी होतं, भूक कमी लागते. आणि म्हणून हलका आहार घेण्यासाठी उपवास सांगितलेले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि दिवाळीसारखा सण थंडीमध्ये येतो. ऋतूप्रमाणे या सणांची रचना केलेली आहे. पण ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. म्हणून चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या भारतीय पंचांग दिनदर्शिकांमध्ये घातलेला आहे. त्यासाठी नियम बनवलाय. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणायचं. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला अधिक मास येतो आणि दुसरा निज मास येतो. पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार आहे. तेव्हा मित्रांनो, लक्षात घ्या की अनंत चतुर्दशीच्या दिवशी मूर्तीचं विसर्जन होतं. नंतर पितृपक्ष येतो. पितरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्ष येतो. नंतर नवरात्र येतो, नंतर दिवाळी येते. ही सणांची रचना ही ऋतूप्रमाणे केलेली आहे.
1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले. लक्षात घ्या त्यावेळचा उद्देश काय होता, तर ब्रिटिश लोक एकत्र येऊ देत नसत, पण धार्मिक कार्याला जर लोक एकत्र आले तर त्यांची परवानगी असे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोकांना एकत्र आणायचं आणि स्वातंत्र्यविषयक चळवळीचा त्याचा उपयोग करून घ्यायचा, असं लोकमान्य टिळकांनी ठरवलं. आणि 1893 मध्ये बापूजी रंगारी आणि लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली. सार्वजनिक गणेशोत्सवाची घरगुती गणेशोत्सवाचं रूपांतर सार्वजनिक गणेशोत्सवात झालं. त्यावेळी जो उद्देश होता स्वातंत्र्य चळवळीची जागरूकता निर्माण करायची लोकांमध्ये, तो उद्देश साध्य झाला बऱ्याच प्रमाणामध्ये. आत्ता काय आहे, आता स्वातंत्र्य मिळालंय, पण आरोग्यविषयक आहेत, नीतिमत्ता, सार्वजनिक स्वच्छता, अनेक विषय आहेत. आपल्याला माहिती असेल आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे, विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये हे ज्ञान पुढच्या पिढीला आपल्याला द्यायला पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये म्हणून पथ्य पाळली पाहिजेत की आपण स्वतः विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाला धोका निर्माण होईल याची काळजी घ्यायला पाहिजे. प्रथम आवाजाचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. ध्वनी प्रदूषण होता कामा नये. नंतर डीजे आपल्याला माहिती आहे, आणि लेझर किरणांचा वापर हा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये करता कामा नये. कारण आपल्याला माहिती आहे लेझर किरणांमुळे डोळ्याचा आजार निर्माण होतात, दृष्टीवर इजा होते, आणि आवाजामुळे डीजेमुळे आपल्याला माहिती आहे अनेक, मला ज्यांना ऐकायला येत नाही त्यांची काळजी वाटत नाही, कारण त्यांचे कान बधीर झालेले आहेत. पण ज्यांचे कान शाबूत आहेत ना, त्यांना या ध्वनीमुळे त्रास होत असतो. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना स्वेच्छेनं वर्गणी जमा करायची आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम तशा पद्धतीने. गणेशोत्सव हा मोठा इव्हेंट होता कामा नये. पैशाचा इथे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती, काही लोक जाहिरात करतात नवसाला पावताना राजा. लक्षात घ्या, गणपती हा नवसाला पावत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. नवसाला जर गणपती पावत असतात तर बरं झालं असतं. मग सीमेवरती सैनिक ठेवायला नको होते, मग हॉस्पिटलची जरूर काय होती, नवस बोलून आजारी माणसाला बरं करता आलं असतं. तसं होत नाही. या कलियुगामध्ये नवस बोलून देव प्रसन्न होत नाही. तर देव कसा प्रसन्न होतो, तर देवाचे गुण आपल्या अंगी जास्तीत जास्त जर आणले तर आपण देव माणूस होतो आणि सर्वांना प्रिय होतो की नाही. त्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ही सर्व पथ्य आपण पाळली पाहिजेत. आणि गणेशोत्सवांची संख्या वाढते आहे, विशेषतः आपण मिरवणुकीचं सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे आणि प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे.